नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूयात पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेऊन चूक केली, रामदास आठवले यांचं वक्तव्य. हॉटेल रिकामे करा, आत बॉम्ब ठेवलाय, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल बॉम्बनं उडवण्याची धमकी. दौंडमध्ये राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. आणि एमपीएससीच्या तणावामुळे पुण्यात 26 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यात जवळपास 5 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये सभा आणि रॅली आयोजित केल्या जात आहेत. या सभा आणि रॅलींच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केले. पुण्यातील पंचतारांकित हॉटेल बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. कोरेगाव पार्क मधील पंचतारांकित हॉटेलला ही धमकी देण्यात आली आहे. हॉटेलच्या लँडलाईनवर या संदर्भातील फोन आला होता. हॉटेल रिकामे करा कारण बॉम्ब ठेवलाय, समोरच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर मोठी खळबळ उडाली. तसेच तात्काळ याची माहिती पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाला देण्यात आली आहे. दौंड नगर परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शहरात राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलंय. हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पत्रातून दौंड नगरपालिका आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात येणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय. हे पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत खेदजनक असल्याचा दावा करत माजी आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात येते. एकंदरीतच राष्ट्रवादीची शहरात असलेली गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या 26 वर्षीय सागर पवार या विद्यार्थ्यानं आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असलेला सागर पवार पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यानं खोलीला आतून लॉक करून आत्महत्या केली असून पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर मृतदेह आढळलाय. प्राथमिक तपासात एमपीएससीच्या ताणातून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. विश्रामबाग पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. या बातमीसह घेऊयात बातमीपत्रात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे शहरातील एका कुटुंबानं 31 वर्षीय तौफिक सलीम शेख याच्यावर महिलेचं अपहरण, अल्पवयीन मुलीचा छळ, धार्मिक दबाव आणि विश्वासाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप केले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार महिलेला फसवून घराबाहेर नेण्यात आलं असून ती अद्याप परत आलेली नाही. कुटुंबानं अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तक्रार नोंदवली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. पीडित कुटुंब आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. आज आम्ही सगळे सिंहगड अभिरुची पोलीस स्टेशनला आलेलो आहे. येण्याचं कारण ही मुलगी, ह्या मुलीचं वय फक्त 12 वर्षाची आहे, 12ही पूर्ण नाहीये.
हिच्या फॅमिलीला हिचे वडील, हिचे पप्पा, आई आणि भाव आणि बहीण यांचं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये काही जिहादी विचाराचा माणूस यांच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचा, तर मेसवरती. तर यांच्या आईला आणि पप्पांना यांनी आई आणि वडील हे बोलून त्यांनी त्यांचं मन जिंकलं. मन जिंकल्यानंतरून त्याच्या मम्मी पप्पांनी त्याला घरी आणलं. घरी आणल्यानंतरून ह्यांनी त्यांना वारंवार या जिहादी विचाराचा ह्या मुलांनी त्यांना मस्जिदमध्ये नेलं. मस्जिदमध्ये नेल्यानंतरून त्या जिहादीनी त्यांना कुराण दिलं वाचायला. कुराण त्यांना वारंवार ह्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्माच्या विरोधात ह्यांना बोलायला शिकवलं. अल्लाह एक आहे, मोहम्मद उसका पैगंबर आहे. ह्यांच्या सगळ्या घरच्यांना त्यांनी वारंवार हे बोला की अल्लाहपेक्षा मोठं कोण नाहीये, की असं ह्यांना सांगायला लावलं. आणि जर घरात जर कोण नसलं तो ह्या मुलीसोबत अश्लील चाळ्या करायचा. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ 1 मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकानं वाहन चोरी करणाऱ्या सराईट टोळीचा पर्दाफाश केलाय. 15 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. दौंड नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. दौंड कुरकुंभ रस्त्यावर पिण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजवण्यात आला असला तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा कोणतीही सुरक्षा चिन्हे न लावल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. या ठिकाणी अनेक वाहन चालकांचा अपघात होता बचाव झाल्याची माहिती मिळत असून सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दौंड नगरपालिका कोणत्या मोठ्या अपघाताची वाट पाहते का असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जातो. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुणे शहरात एका महिला आणि 3 तरुणांची मिळून एकूण 43,17,000 रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. पुढील तपास सध्या सुरू आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं. या बातमीसह वेळ झाली पुणे प्राईम मध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.